ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। मालेगाव बॉम्बस्फोटाशी संबंधित माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचं एक कनेक्शन समोर आलंय। तत्कालीन एटीएसचे अधिकारी महबूब मुजावर यांना परमबीर सिंग यांनी नागपूर इथून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना मुंबईला घेऊन येण्याचे आदेश दिले होते अशी माहिती समोर आली आहे। मात्र या आदेशाचं पालन न केल्यानं मुजावर यांना एका प्रकरणात गोवण्यात आलं असल्याचा दावा मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात करण्यात आलाय। या खटल्याची सध्या मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। तर न्यायाधीश ए.के. लाहोटी यांच्या समोर झालेल्या सुनावणीत या खटल्यातील आरोपी क्रमांक 10 सुधाकर द्विवेदी यांचे वकील रणजित सांगळे यांनी हा खळबळजनक असा दावा केलाय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत बाग हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। प्रशांत, एवढं जुनं हे प्रकरण, मात्र याच्यामध्ये कुठेतरी संबंध आता परमबीर सिंग यांच्यापर्यंत जोडले जात आहेत। तब्बल 15 वर्ष झाले फरा हे प्रकरण सगळं सुरू आहे। आणखी याची सुनावणी सुद्धा होऊन 14 वर्ष आटोपलेली आहेत। या सगळ्या प्रकरणामध्ये दररोज नवनवीन खुलासे आहेत आणि आता खरं तर अंतिम टप्प्याच्या सुनावणीमध्ये सुधाकर द्विवेदी, जे शंकराचार्य म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे, की त्या आरोपीचे वकील रणजित सांगळे यांनी केलेला हा दावा आणि हा आरोप हा अत्यंत खळबळजनक मानला जातोय, की ज्यावेळेस तत्कालीन एटीएस अधिकारी महबूब मुजावर यांना परमबीर सिंग यांनी एका दिवशी बोलवून आरएसएसचे त्यावेळेसचे प्रमुख म्हणजे जे आत्ताही आहे मोहन भागवत यांना मुंबईला घेऊन येण्याचे आदेश दिले होते, हा असा आरोप करणं हे सुद्धा अत्यंत घातक हे आहे। आपल्याला माहिती की एनआयए कोर्टामध्ये याची विशेष सुनावणी सुरू आहे। आणखी न्यायाधीश ए.के. लाहोटी यांनी सुद्धा या विषयावर अत्यंत गांभीर्याने घेतलेलं आहे। आता रेकॉर्डवर गोष्टी किती घेतल्या जातात हे सगळ्यात महत्वाचं याच्यात मानलं जातं। आता माजी एटीएस अधिकारी मुजावर यांनी सोलापूर कोर्टामध्ये कलम 313 मध्ये दिलेल्या जबाबामध्ये ही माहिती उघडकीस आली होती। अशा प्रकारचा दावा रणजित सांगळे यांनी केल्यानं कलम 313ला कायदेशीर आधार मानला जातो। संदीप डांगे, रामचंद्र कालसंद्रा या दोघांचा एटीएसच्या कोठडीत मृत्यू झाला, तरी या केसमध्ये त्यांना फरार आरोपी दाखवण्यात आल्याचा दावा सुद्धा मुजावर यांनी मीडियासमोर केला होता। हे सुद्धा या कोर्टाच्या सुनावणी दरम्यान हे समोर आल्यामुळे मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास हा केवळ हिंदू दहशतवादाचं खोटं कथानक पसरवण्यासाठीच केला गेला होता, असा हा युक्तिवाद रणजित सांगळे यांनी केल्यानं ही सुनावणी आजही कायम ठेवण्यात आली आहे। आजचा दिवस यात अधिक महत्वाचा। आपल्याला माहिती आहे की मालेगाव ते 29 सप्टेंबर 2008ला मशिदीजवळ मोटरसायकलवर हा बॉम्बस्फोट झाला होता। त्याच्यात 6 जण ठार तर 100हून अधिक नागरिक जखमी झाले होते। निश्चितच प्रशांत, त्याच्यामुळे आता पुढे जी सुनावणी होतीये त्याच्यामध्ये मधून आणखी काही समोर येतं का तेही बघावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।